अगं काय? त्या उशीचा जीव घेतीस का काय? अगं गुदमरल की उशी? काय करत होतीस? हे विचारणारी तू कोण? ही माझी रूम आहे, मी काही पण करेन आणि काल या रूम मध्ये घुसून आय हेट यू गावछाप. ए बाई, मी माझं नातं काय ते सांगितलंय आणि माझा हक्क बी सांगितलंय आणि मग तू म्हणतेस तसं घुसलोय. तुला जर पटत नव्हतं तर तू सांगायचं होतंस, तुझं मत मांडायचं होतंस. ए तमिळ तमिळ, मला तुझ्यासोबत डिबेट नाही घालायची, कळलं? मला तुझी फक्त वाट लावायची. तू काय जरा खुळसट आहेस का ग? हा, समोरच्याचं पटलं नाही का समोरच्याची वाट लावायची एवढंच तुझ्या डोसक्यात विचार येतात. अगं आपल्या मतांची आपल्या विचारांची ताकद मांडता आली पाहिजे अनिका. बरोबरच आहे, म्हणूनच तर तुला समोरच्याला समजून घेता येत नाही की नाही. अनिका, एखाद्या गोष्टीला दोन बाजू असतात, पर दोन्ही बाजू बरोबरच आहेत असं नसतंय की नाही. मला हे पाहिजे, मी हे मिळवणारच, असं तुझं लहानपणापासून चालत आलंय म्हणून असं झालंय तुझं. बास की ग, आता मोठी झाली आहेस तू, जरा तर सुधर, जरा समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर. एक मोठी बहीण आहे म्हणून तुला समजवतोय. आपल्याला समोरच्याचं पटत नसेल तर समोर लढायची ताकद ठेवायची, हे असं रडीचा डाव करायचा नाही. आणि काय ग, तू माझ्या तोंडावर उशी ठेवून मला मारायचा प्रयत्न करत होतीस. वा, चांगलंय बाई तुझं. झालं झालं तुझं लेक्चर. पाहावं तेव्हा लेक्चर देत असतेस. गावछाप, आज तू वाचलीस पण उद्या नाही. हा, उद्या तू बघच. बरं आहे तुझं, चूक करायची ती करायची, उलट मला उत्तर द्यायची. मी अनिका महाजन आहे, कळलं का? अनिका महाजन. मी उलट बोलेन नाही तर सुलट बोलेन, तुला काय आहे? ओले अनिका महाजन, एवढी अक्कड. बर बाई, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. हा, मी बी कमळी राजन महाजन आहे आणि तुझ्यासारखी लाडवलेली नाही मी. गावच्या मातीत वाढलेलो आहे मी आणि माझे पाय बी अजून जमिनीवरच आहेत. आता तू किती बी नाटकं कर अनिका, मी तुला सरळ वाटणीवर आणतो की नाही बघ. तू किती बी रागराग कर, मी तुला तुझ्या जागेवर आणणार. किती बी माज दाखवतो तुला तुझी जागा. किती बी उलट बोललीस की नाही, तुला मी सुलट करणार. आणि तुझ्या ह्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही, कारण मी या घरची मोठी नाते. आता मी इथंच राहणार आहे. अरे देवा अनिका, आता तुझ्यापासून माझ्या जीवाला धोका आहे की नाही. मग तू आता आजपासून आउट हाऊस मध्ये राहायचं. चला आत्ताच घेऊन जातो तुला. चला बाबू, तुला कळतंय का? तू काय? चला बाबू, असं नाही कलायचं. माझा जीव म्हणजे काय तुला पोरखेळ वाटतोय की नाही. चला गावछाप सोड, गावछाप. ए अनिका सोड. अगं काय अंगात आल्यासारखं वागायला लागल्यास? हा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? एवढं सगळं चांगलं आहे तुझ्याकडं, एवढं चांगलं घर आहे, प्रेम करणारी माणसं आहेत, एवढा पैसा आहे, अजून काय पाहिजे तुला? एवढं सगळं असताना तुला वाकड्या रस्त्याने जायचं असतंय का? काय झालंय? गावछाप सोड माझा हात. गावछाप सोड माझा हात, सोड. मग ग्रॅनी आजी. अगं अनिका, कुठे न्यायला लागल्यास? अगं काय करायला लागल्यास? मॉम, कमी सोड माझा हात, कमी सोड. अनिका अगं गप, सगळे झोपलेत, कशाला ओरडायला लागल्यास? मॉम, ग्रॅनी आजी, कमी सोड. अनिका, कमी सोड माझा हात. कमी सोड माझ्या मुलीचा हात. अनिका, आर यू ओके बेबी? काय झालं? काय ग, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीचा हात पकडायची? अनिका, मला काय झालं? हा, काय झालं रजा? मॉम, बघ नाही काय बोलते. ही माझी मोठी बहीण आहे म्हणून आतापासून हिचं सगळं ऐकायचं. जर हिचं मी नाही ऐकलं तर ही मला आउट हाऊस मध्ये टाकून देईल. ए अनिका, मी असं कवा म्हणलं? आणि मी मुद्दा म्हणलं नाही, त्याच्या आधी तुला समजवलं, तू ऐकूनच घ्यायला ए, गप्पा बस. तुझी हिम्मत कशी होती ग माझ्या नातीला असं आउट हाऊस मध्ये ठेवायची? एवढा कसा माज आलाय ग तुला? बघ ना, रात्रीचे किती वाजले त्याचं भान सुद्धा नाही या मुलीला. हे बघ, हे सभ्य माणसांचं घर आहे.
हे असेच आहे ना तुमच्या गावखेड्यात चालत असतील, इथे नाही चालणार, कळलं? एक मिनिट रागिणी, नेमकं काय घडलं हे तुला माहितीये का? कमळीची बाजू ऐकून न घेता उगाच का बोलतेस तिला? वा वा वा, व्हेरी गुड राजन, व्हेरी गुड. वाटलंच होतं मला. तुम्ही सगळेजण कमळीच्या बाबतीत एवढे पार्शल होतात कसे रे? आता हीच गोष्ट जर माझ्या अनिकाने केली असती ना, तर तुम्ही तिला बोलायचा एक चान्स नसता सोडला, राईट? पण ही गोष्ट कोणी केली आहे? कमळीने केली आहे. मग तुला प्रश्न पडलाय की हे कसं झालं, राईट? पण मी म्हणते हिला विचारायची गरजच नाहीये. राजन हिने आपल्या अनिकाला आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलंय, पण आता हिला मीच आउट हाऊस मध्ये ठेवणार. रागिणी, बस. राजन, कमळीने असं काही केलेलं नसणार याची मला पूर्ण खात्री आहे. राजन, कमाल आहे तुझी. अरे काय हे, तुझ्या स्वतःच्या सख्ख्या मुलीवर तुझा अजिबातच विश्वास नाही. आत्या तू विसरलीस का? दोघीही माझ्याच मुली आहेत. पण आतापर्यंत नेहमी कमळी खरी ठरली आहे आणि योग्य सुद्धा. आता सुद्धा कमळीची काहीच चूक नसणार. कमळी उगाचच अनिकाला कधी काही बोलणार नाही. हात धरून इथे ओढून आणणं सुद्धा. मी हे केलंय. होय, मी अनिकाचा हात धरून तिला खोलीबाहेर आणला आणि मीच म्हणलं की तू आजपासून आउट हाऊस मध्ये राहायचं. वा, हे घ्या. आता तरी पटलं ना राजन? खूप विश्वास होता ना तुला हिच्यावर? डॅड, हो हिने असं केलं आणि माहितीये काय बोलत होती? मी या घरची मोठी मुलगी आहे म्हणून मीच इथे राहणार आणि तू छोटी आहे म्हणून तुला घराबाहेर जावं लागणार. मग आता काय, ही मोठी आहे म्हणून हिचं सगळं ऐकावं लागणार? वरून माहितीये काय बोलत होती? मी मोठी आहे म्हणून तुला सगळं ऐकावं लागणार. तुझा खेळ आता खल्लास आणि तुला माझ्या उंगलीवर नाचवणार मी, असं बोलत होती.